घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे। बघा आज आपण लाईव्ह आलेले आहेत आणि कृपया ही बघा हिंगणबेटाची काडी आहे। हिंगणबेट काडी म्हणजे ही जी विधिवत आपण पूजा केलेली आहे त्याची पूजा कशी करायची ती सांगतो तुम्हाला। बुधवारच्या दिवशी तुम्हाला हिंगणबेटकडे जायचे संध्याकाळी 5 वाजता। हळद कुंकू थोडे तांदूळ 11 रुपये घेऊन पाणी घेऊन त्याची विधिवत पूजा करायची। हिंगणबेटला सांगायचं बघा अशी काडी पूजा करून त्याची काडी घेऊन घरी यायची आणि घराच्या आतमधून तुम्हाला मधून बांधायची आहे, बाहेरून नाही। आहेत का घरी अशी काडी बघा। कधी आले त्याची मित्रांनो तुम्हाला एकटी करून जरी लावली घरात आतमधून तरी चालते। तुमच्या शेतात ह्याची खुटी करून ठोकायची, जनावराला खुटी करून ठोकायची। 1.25 इंचाची काडी घेऊन जनावराला खुटी करून ठोकायची। त्याचं एक मस्त काम करते। जी काय जनावराला काही चिटकी भानामती जादूटोणा कोणी केला आहे ती बी निघून जातो। ही एवढी मूल्यवान काडी आहे। ही हिंगणाची लाकूड बी थोडं पांढऱ्या कलरचंच राहतं। हे बघा असं एक लाकूड आहे। हिंगणबेटाचे अनेक दुसरे भरपूर उपयोग आहेत मित्रांनो। तर ही काडीचं बुधवारी तुम्हाला पूजा करायची। बुधवारी 5 वाजता दिवसमार टायमाला आणि काढून घेऊन यायची आणि घराच्या आतमधून अशी आडवी बांधायची। घरामध्ये नकारात्मक शक्ती जादूटोणा काही जरी असली तर घरातली शक्ती निघून जाते आणि घर सुख समाधानी। आणि तुम्हाला प्रत्येक वर्षाला ही काडी बदलायची मित्रांनो। ही काही वर्ष 6 महिन्याला बदलायची। चांगला मुहूर्त असला तर त्या दिवशी काडी काढायची तुम्हाला मित्रांनो। बघा ह्याला हिंगणबेट म्हणतात। जेवढं आहे तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि जेवढे व्हिडिओ बघतील त्यांना सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला लाईक करा। कारण आपल्याला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा पोहोचत असतो। म्हणून लाईक करून जावा। प्रत्येक जण आल्यानंतर कुठला बी व्हिडिओ असला तर लाईक करून जर गेल्यानंतर मित्रांनो तुमचाही फायदा होतो का तर चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होत असते। त्याच आलं की चांगला वाटला व्हिडिओ तर लाईक करून जायचं, फक्त सबस्क्राईब घंटीचं बटन दाबून जायचं। म्हणून ही व्हिडिओ हिंगणबेटाचा आपण आज दाखवलं आहे तुम्हाला। असं हिंगणबेट आहे। त्याला काटे असते मित्रांनो एक अशा प्रकारे। काटे बी काही कामाला वापरले आपण, काटे काढलेले इथं तर आपले